नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आपण ना सहसा मसाले भात बनवतो, वांगी भात बनवतो, फोडणीचा भात बनवतो किंवा बरेच असे प्रकार आहेत ज्याने आपण भात बनवतो। तर आज आपण ना त्यातलाच एक वाटाणा भात बनवणार आहे। कोथिंबीरीच्या हिरव्यागार वाटणाचा ना हा वाटाणा भात अगदी चविष्ट लागतो आणि झटपट सुद्धा बनतो। तर चला मग सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घेतली, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, 2 इंच इतकं आलं घेतलं, थोडासा 7 ते 8 पाने पुदिन्याची घेतली आणि त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, दालचिनी थोडीशी घातली, 1 तुकडा इतकी काळी मिरी 8 ते 9 घातल्या, 2च लवंग घातले आणि त्यानंतर मग हे वाटण जे आहे पाणी न घालता पहिल्यांदा फिरवून घेतले। आणि मिक्सरला जेव्हा तुम्ही इकडे बघत आहात, पहिल्यांदा आपण जेव्हा हे बारीक करू ना अशा प्रकारे दरदरीत होतं। मग काय करायचं, यामध्ये 2 चमचे इतकं पाणी घालायचं आणि परत याला बारीक वाटून घ्यायचं। त्यानंतर तुम्ही बघत आहात आपलं आता मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे। तर आता काय करायचं, राईस बनवायला सुरुवात करायची। तर सर्वात पहिल्यांदा मी इकडे 1.5 वाटी इतके इंद्रायणी राईस किंवा तुम्ही जिरा राईससुद्धा घेऊ शकता। मी इकडे सोना मसुरी तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही बिर्याणी राईससुद्धा घेऊ शकता, कोणताही राईस तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता। आणि त्यानंतर मग मी इकडे तांदळाला जे आहे चांगलं 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर मग एक पातेलं गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये मग आपण 1 चमचा इतकं तेल घातलं, 1 चमचा इतकं साजूक तूप घातलं आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपण 1 चमचा इतकं मोठं जिरं घालणार आहोत। आणि मोठं जिरं घातलं की मग त्यानंतर एक तेजपत्तासुद्धा घालायचा आणि त्यानंतर मग याला थोडंसं जोपर्यंत आपली जिरं जे आहेत ते तडतडू लागते ना तोपर्यंत त्याला चांगलं भाजून घ्यायचं, तळून घ्यायचं। त्यानंतर मग यामध्ये घालायचा मोठा कांदा। तर कांदा इथे मी 2 कांदे वापरलेले आहेत मोठे कट करून। त्यानंतर त्याला चांगलं मिक्स केलं जिरं आणि तेजपत्तामध्ये आणि याला कांद्याला जे आहे आपण 3 ते 4 मिनटं चांगलं तळून घ्यायचं आणि म्हणजेच शिजवून घ्यायचं। आणि त्यानंतर मग यामध्ये आपण घालायचं आपण तयार करून घेतलेलं हिरवंगार असं वाटण। तर आता हे वाटण जे आहे आपण मस्त असं यामध्ये घालूयात आणि मिक्स करून घेऊयात। तर मिक्स करतच आपण याला 3 ते 4 मिनटं गॅसच्या बारीक फ्लेमवरती सतत परतत राहणार आहोत। आणि सतत परतत राहून झालं की मग कांदासुद्धा चांगला शिजतो आणि मसालासुद्धा चांगलाच असा शिजून येतो। आणि आता तुम्हाला माहीतच आहे वाटाण्याचा सीझन सुरू आहे, त्यामुळे आपण इकडे हिरवेगार वाटाणे घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपण 1 वाटी घेतले आणि या कांद्याच्या मिश्रणामध्ये घातलं आणि आता वाटाणेसुद्धा आपण 2 मिनटं चांगले परतून घेऊयात आणि त्यानंतर मग यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत। तर आता आपण मीठ जे आहे ते तुमच्याप्रमाणे चवीपुरतंच घालावं आणि त्यानंतर मग आपण याला परत चांगलं मिक्स करून घेऊयात आणि मग त्यानंतर यामध्ये घालूयात राईस। तर आता भात जो आहे तुम्ही हवं असल्यास भिजूनसुद्धा घेऊ शकता आणि त्यानंतर मग काय करायचं, चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर ना आता घालायचं अचूक प्रमाण पाण्याचं। तर आता इकडे आपण 1.5 ग्लास तांदळासाठी ना 3 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे। तर इकडे बघत आहात तुम्ही 3 ग्लास भरून मी पाणी घातले आणि याला परत चांगलं मिक्स करून घेतलं। तुम्ही हवं असल्यास थोडीशी चिमूटभर साखरसुद्धा घालू शकता, त्यानेसुद्धा वाटाणा भात छान होतो। आता काय करायचं, यामध्ये लिंबू पिळायचा म्हणजे आपला भात सुटसुटीत होईल आणि तुमच्याकडे असेल तर गोडा मसाला घालू शकता, नाहीतर मी इकडे गरम मसाला 1 चमचा घातले आणि मला थोडं मीठ अजून जास्ती लागतं असं वाटलं, त्यामुळे चवीपुरतं मीठसुद्धा थोडंसं मी घातले आणि परत याला चांगलं मिक्स करून घेतलं। तर आता चांगलं मिक्स करून झाल्यानंतर साधारणतः आपण याला 7 ते 8 मिनटं गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपण हा भात जो आहे तो शिजवून घेणार आहोत। तर चला मग पॅन आता कवर करून आपण याला चांगलं असं शिजू देऊयात आणि त्या शिजल्यानंतर तुम्ही बघतच आहात भात आपला मस्त असा सुटसुटीत झालेला आहे। आणि सोना मसुरी भात कसा असतो की जेव्हा आपण गरम असतो ना थोडा चिकट असल्यासारखा वाटतो, पण आता थोडा हा थंड झाला ना की अगदी सुटसुटीत तुम्हाला दिसेल। तर आता जेव्हा मी व्हिडिओ बनवायला घेतले तेव्हा भात गरमच होता, त्यामुळे तुम्हाला इकडे थोडा चिकट भात दिसत आहे, पण जेव्हा थंड झाला ना भात तेव्हा मात्र अगदी सुटसुटीत मस्त झाला होता भात। तर आता तुम्हाला रेसिपी आवडली का नक्की सांगा मला कमेंट करून आणि जास्तच आवडली की तुम्हाला माहीतच आहे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि सोबत तिघांनासुद्धा शेअर करा, त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला. तर आता भेटू आपण पुन्हा अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा आणि आमचे व्हिडिओज बघत रहा. थँक्यू.